कधी-कधी ना आपल्याला दिसतं चेहऱ्याच्या कलरमध्ये किंवा हातांच्या कलरमध्ये खूप फरक असतो. तुम्ही बघू शकता किंवा मानेच्या कलरमध्ये सुद्धा खूप फरक येतो. आपण चेहऱ्याची काळजी घेतो, पण खालची मानेच्या काळजीमध्ये किंवा आपण त्याला व्यवस्थित निगा राखण्यामध्ये कंटाळा करतो. चला तर मग आज ना त्यासाठीच आपण एक छान रेमेडी बघणार आहोत. घरच्या वस्तूपासूनच तयार होणार आहे. तुम्हाला मार्केटमध्ये एकही वस्तू आणायची गरज तुम्हाला पडणार नाही. तर मानेवर जमा झालेली धुळीमुळे सुद्धा ते मानेवरती काळ्या लाईन्स येत असतात. आजची रेमेडी आहे ना, तुम्ही लहान मुले असो या मोठे असो, तुम्ही कोणावरही अप्लाय करू शकता. कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. जास्त करून मुलांना सुद्धा मानेवरती काळ्या रंगाचा प्रभाव दिसतो. मग त्यासाठी सतत 2 ते 3 वस्तू तुम्हाला आज लागणार आहेत आणि 100% तुमच्याकडे या अवेलेबल असणार आहेत. चला तर मग पहिली आहे ना, त्यासाठी 1 चमचाभर ना तुम्हाला इथे कोलगेट घ्यायचं आहे. कोलगेट तेच आपण जे नेहमी रोज दात घासतो ते. हे रेडमध्ये आहे. तुमच्याकडे जर व्हाईट कोलगेट असेल तर तुम्ही घेतलं ते तरी चालणार आहे किंवा तुमच्याकडे साधी कोलगेटची पावडर असते ना, कोलगेट पावडर म्हणून भेटते, ती घेतली तरी चालणार आहे. दुसरा पदार्थ म्हणजे टमॅटो. टमॅटो तर आता सर्वांच्या किचनमध्ये फ्रीजमध्ये असतो, तसं फक्त अर्धा टमॅटो लागणार आहे आणि 1 चमचाभर मी इथंही मीठ घेतलेलं आहे. मीठ तेच आहे आपण जे रोज भाजीला खातो. तुमच्याकडे जर ते काळं मीठ असेल, सेंधवा नमक म्हणतात, तुम्ही ते घेतलं तरी चालणार आहे. त्यानंतर मी एक छोटी वाटीभर मी इथंही दूध घेतलेलं आहे. दूध कोणतंही गाई म्हशीचं काही प्रॉब्लेम नाही. आणि महत्त्वाचा पदार्थ म्हणजे हा बेकिंग सोडा. हा आता बेकिंग सोडा आहे. कुकिंग सोडा नाही आहे जो आपण रेग्युलर यूज करतो ना, बेकिंग पावडर घ्यायची नाही, बेकिंग सोडाच घ्यायचा आहे. तुम्ही बेकिंग सोडाच्या ऐवजी इनोचं 1 पॅकेट घेतलं तरी चालणार आहे. लास्टची एक वस्तू म्हणजे आपले खोबरेल तेल, जे आपण केसांना लावतो रेग्युलर. तुम्ही बदाम तेल घेतलं तरी चालणार आहे किंवा तुम्ही कोणत्याही ब्रँडचं ऑइल वापरत असणार केसांसाठी, तुम्ही ते घेतलं तरी चालणार आहे. आणि हे पण फक्त 1च चमचा लागणार आहे. सर्व साहित्य फक्त 1-1 चमचाच घ्यायचं आहे. आणि बस आपल्याला एवढ्याच पदार्थांना आपल्यापासून एकदम सुंदर रेमेडी तयार होते आणि खूप छान असा रिझल्ट भेटतो. त्यासाठी मी 1 बाउल घेतलेला आहे. छोटा बाउल तुम्ही कोणतंही घ्या. त्यामध्ये आहे ना, 1 चमचा आधी बेकिंग सोडा टाकून घेऊया. नंतरची वस्तू म्हणजे 1 चमचा इथं मीठ घेतलेलं आहे. नंतर 1 चमचा इथं कोलगेटसुद्धा घेऊन घेतलेला आहे. तुम्ही व्हाईट घेतलं तरी चालणार आहे. आता या सर्व पदार्थांना मिक्स करून घेऊया. मिक्स करायच्या आधी इथं 1.5 चमचा मी इथं दूधसुद्धा टाकून घेतलेलं आहे. जास्त ही पातळसर पेस्ट अजिबात करायची नाही. आणि काय होतं ना, सकाळी मुलं शाळेच्या किंवा क्लासेसच्या गडबडीमध्ये अंघोळ नीट व्यवस्थित करत नाहीत. मग तुम्ही त्यांनासुद्धा ही रेमेडी यूज करू शकतात. कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्वही पदार्थांना आणि अशा पद्धतीने याला मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी इथं 1 चमचाभर तेल टाकून घेते. आणि बेकिंग सोडा घेताना एक काळजी घ्यायची आहे, जास्तही जुना सोडा नसावा. सोडा जर तुमचा जास्त जुना असेल ना, तर तुम्ही 1 चमचा इनोचं पाऊच घेतलं तरी चालणार आहे. तेल टाकून परत मिक्स करून घेऊया आणि बघा अशाच पद्धतीने तुम्ही हे क्रीम तुम्ही इथंही तयार करून घेऊ शकता. इथे मी रेड कोलगेट वापरलंय म्हणून रेड कलर दिसले. तुम्ही व्हाईट जर वापरलं तर पूर्ण क्रीमचा कलर व्हाईटच दिसेल. आता मी हे माझ्याच मुलीच्या मानेवरती तुम्हाला लावून दाखवते. लहान मुलांना तुम्ही कशाप्रकारे लावू शकतात. मोठ्यांना सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे लावा. थोडीशी क्रीम घ्यायची आहे हाताने 1 हात 2-1.5 मिनटं त्याला हाताने व्यवस्थित मसाज करून घ्यायची आणि त्याला 5 ते 7 मिनटं असंच सोडून द्यायचं. 7 मिनटानंतर थोडंसं सुकतं ते. त्यानंतर टमॅटो घ्यायचा आहे. टमॅटोने असं घासून घ्यायचं आहे. पहिले ना माझ्या मानेवरसुद्धा असे काळे डाग होते. मी याला कमीत कमी 1 हात 1.5 महिना यूज केलेलं होतं. तरच तुम्हाला तुमच्याबरोबर मी रेसिपी शेअर करत आहे. खरंच खूप चांगला रिझल्ट भेटतो. तुमचे पाय किंवा हात काळे जर पडले असतील तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. टमॅटोने मसाज किंवा स्क्रब करून झाल्यावरती त्याला स्वच्छ कॉटनच्या कपड्यांनी पुसून टाकायचं आहे. नंतर एखाद्या ओल्या कपड्यांसुद्धा पुसू शकता. शक्यतो तुम्ही ना हे अंघोळीच्या आधीच यूज करा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला धुता येतं. पाण्याने धुवून टाकायचं आहे. साबण अजिबात लावायचं नाही. फक्त स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचं आहे. म्हणजे राहिलेले पूर्ण इथे आपले डाग निघून जातात. तुम्ही याला कमीत कमी 4 ते 5 तास जरी यूज केलं ना, तरी तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल. आता इथे माझ्या हातामध्ये सुद्धा थोडेसे काळे डाग होते. मी थोडंसं यूज करून थोडेसे काळे डाग थोडेसे गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता मी याला इथं मसाज करून घेतलेले आहे. त्यानंतर
हा टमॅटो घेतला, टमॅटोने सुद्धा स्क्रब करून घ्यायचं आहे. टमॅटोसुद्धा किती फायदेशीर असतो. जर टमॅटो नसेल तर तुम्ही छोट्या बटाट्याचा काप घेतला तरी चालणार आहे. आता याला पुसून घेतलं. पुसून झाल्यावरती काय करायचं आहे, जर तुम्ही मानेला पण लावणार ना, पुसून झाल्यावरती थोडंसं खोबरेल तेल घ्यायचं आहे. कपड्याने पुसून झालं की यामध्ये ना थोडंसं कोकोनट ऑइल लावून घ्यायचं आहे, आपण जे रेग्युलर केसांसाठी यूज करतो ते. मानेला पण तसंच करा. तुम्ही याला वीकमध्ये 2दा यूज केलं तरी चालणार आहे. पटकन 5 मिनिटाच्या आत ही क्रीम तयार होते. त्यानंतर हे आपल्या हातांचे जे इथं बोट असतात ना, तिथे सुद्धा कधी कधी काळा भाग पडतो. तुम्ही तिथे पण जर घासलं ना व्यवस्थित, तरी तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटला. आणि तेल लावल्यामुळे ना एकदम मॉइश्चरायझरचं काम करतं, म्हणून तुम्ही क्रीमच्या लावून झाल्यावरती तेल आठवणीनेच लावायचं आहे. चला तर मग तुम्हाला आजचा हा DIY चांगला वाटला असेल किंवा आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला खूप सारी सपोर्टची गरज आहे, तर नक्कीच सपोर्ट करा. भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे हे नक्कीच कमेंट करा. आणि ही बघा काय म्हणते. थँक यू.